सर्वात महत्त्वाच्या टॉप 10 नागपूर महानगरपालिकेतर्फे 5 ते 21 जून पर्यंत पर्यावरण आणि स्वच्छता पंधरवडा उपक्रमाचं आयोजन नागरिक पदाधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात येणार। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावरील गंगासागर तलावाची स्थानिकांकडून स्वच्छता, तलावाच्या स्वच्छतेसाठी 150 जणांकडून श्रमदान। आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर आली असताना पालखी महामार्गाचा वाकरी ते पंढरपूर हा शेवटचा 8 किलोमीटरचा टप्पा अद्याप अपूर्ण। गेल्या 3 वर्षांपासून काम संत गतीने सुरू, महामार्ग प्राधिकरणाचं कामाकडे दुर्लक्ष। नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र आणि ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याला 3 महिन्यांची मुदतवाढ। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी पोहोचपावती किंवा हमीपत्राच्या आधारे तात्पुरता प्रवेश देण्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे आदेश। वडार समाजासाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय। वडार समाजातील बेघर कुटुंबासाठी घरकुल योजनेच्या निधीत वाढ करणार। ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश। आळंदीतील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात अधिक मासानिमित्त आकर्षक सजावट। मंदिराच्या गाभाऱ्यात आंब्याची आरास। अधिक मास निमित्त आता मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी। कोल्हापुरात पंचगंगा नदी प्रदूषणाविरोधात इटकचा विराट मोर्चा। पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी। हजारो कामगारांसह प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन। अहिल्यानगरच्या हरे गावामध्ये जलजीवन योजनेमध्ये कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा संशय। हरे गावात माहितीच्या अधिकारातून धक्कादायक खुलासा। दोषींवर कारवाई करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमधील करोडी आणि वाळुंज परिसरामध्ये एफडीएची मोठी कारवाई। एनर्झल पेयाच्या 1,21,000 बाटल्या जप्त। अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानंतर कारवाई।